तुम्ही मेडिटेशन करायला बसता, डोळे बंद करता आणि काही सेकंदामध्येच डोक्यामध्ये असंख्य विचार येतात. आज काय करायचे, उद्याचं प्लॅनिंग, काल काय झालं, घर, काम, फोन आणि मग 2 मिनिटांनी आपण स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडून मेडिटेशन होतच नाही. पण खरं सांगू का, मनात विचार येत आहेत याचा अर्थ तुम्हाला मेडिटेशन जमत नाही असा अजिबात नाही. आणि म्हणूनच आज आपण फक्त मेडिटेशनबद्दल बोलणार नाही. आज या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशन अनुभवणार आहोत. तुम्ही अगदी बिगिनर असाल, सुरुवात करणार असाल, याआधी कधीही मेडिटेशन ध्यानधारणा केलेली नसेल, तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर्वात आधी एक मिसकन्सेप्शन, एक चुकीची विचारसरणी आपण काढून टाकूया. मेडिटेशन म्हणजे जबरदस्तीने माइंड ब्लँक करणं नाही. थॉट्स येणार, मन इकडे तिकडे जाईल आणि ते का झालं म्हणून स्वतःवर चिडायचं नाही. इमॅजिन करा, तुम्ही एका रस्त्याच्या कडेला शांत उभे आहात आणि समोरून व्हेइकल्स जात आहेत. तुम्ही प्रत्येक व्हेइकल थांबवत नाही, प्रत्येक व्हेइकलमध्ये बसतही नाही. थॉट्ससुद्धा तसेच आहेत. विचार आला, त्याला नोटीस करा, त्याला जाऊ द्या आणि पुन्हा तुमच्या श्वासाकडे परत या. हीच या मेडिटेशनची सुरुवात आहे. चला आता एक्सपिरियन्स करूया. आता पुढची काही मिनिटं फक्त स्वतःसाठी ठेवा. तुम्हाला परफेक्ट मेडिटेशन रूम नको, महागडी मॅट नको, परफेक्ट सायलन्स पण नको. फ्लोअरवर बसलात तरी चालेल, चेअरवर बसलात तरी चालेल. तुमचं शरीर कम्फर्टेबल असू द्या. फोन सायलेंट करा आणि पुढची काही 5 मिनिटं कुठेही जायची घाई नाही. काहीही अचीव करायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला फोर्स करायचा नाही. फक्त जे आहे ते अनुभवायचं आहे. चला तर सुरुवात करूया. जिथे आहात तिथे अगदी कम्फर्टेबल बसा. अगदी सावकाश, शांतपणे तुमचे अलगद हात मांडीवर येऊ द्या. शोल्डर्स रिलॅक्स करा. चेहऱ्यावरचा ताण सोडा. तुमचा पूर्ण चेहरा रिलॅक्स ठेवा. तुमचं संपूर्ण शरीर हळूहळू सैल होऊ द्या. आणि आता हळुवारपणे तुमचे डोळे बंद करा. एक सुंदर खोल श्वास घ्या आणि हळूहळू तो बाहेर सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास आतमध्ये घ्या आणि अलगदपणे त्याला तुमच्या शरीराबाहेर जाऊ द्या. तुमच्या श्वासाला कंट्रोल करू नका. त्याला कोणतीही सूचना देऊ नका. श्वास छोटा असेल ठीक आहे, खोल असेल ठीक आहे, फक्त त्याला ऑब्झर्व करा. श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या नाकाजवळ घेऊन या. श्वास आत येताना त्याची जाणीव करा आणि श्वास बाहेर जाताना जाणीवपूर्वक त्याची निरीक्षण करा. कदाचित तुम्हाला एक छोटासा फरक जाणवेल. आत येणारा श्वास थोडासा थंड आणि बाहेर जाणारा श्वास थोडासा उबदार जाणवेल. आता काहीही बदलायचं नाही, काहीही कंट्रोल करायचं नाही, फक्त निरीक्षण. थोडा शांत,
थोडा सहज, थोडा मंद होत असल्याचं तुम्हाला जाणवेल. त्याला मंद करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त त्याच्यासोबत राहा. आता तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमचा चेहरा रिलॅक्स, तुमचे शोल्डर्स रिलॅक्स, तुमचे हात, तुमचे पाय, तुमचं संपूर्ण शरीर जितकं नॅचरली शक्य आहे तितकं रिलॅक्स होऊ द्या. आणि आता तुम्ही आणि तुमचा श्वास, फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. आता हळूहळू तुमचं संपूर्ण लक्ष या क्षणावर, या मोमेंटवर येऊन या. आता हळूहळू तुमचं संपूर्ण लक्ष या क्षणावर घेऊन या, या मोमेंटवर घेऊन या. तुमचं मन भूतकाळात गेलं तरी त्याला अलगद परत आणा. भविष्याचा एखादा विचार आला, काळजी वाटली, प्लॅनिंग सुरू झालं तर त्यामध्ये गुंतून जाऊ नका. या क्षणी तुम्हाला भूतकाळात जायचं नाही, भविष्य काळातही जायचं नाही, तर वर्तमानात राहायचं आहे, या प्रेझेंट मोमेंटमध्ये, इथे, आत्ता. आता फक्त हा श्वास आहे, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. फक्त आत्ताचा हा एक श्वास. हळूहळू तुम्ही तुमच्या श्वासासोबत पूर्णपणे एकरूप होत आहात. श्वास आत, श्वास बाहेर. काहीही शोधायचं नाही, काहीही बदलायचं नाही, कुठेही पोहोचायचं नाही. फक्त या प्रेझेंट मोमेंटमध्ये, वर्तमानात राहा. तुम्ही, तुमचा श्वास आणि हा क्षण. आणि एखादा विचार आला तर त्याच्याशी फाईट नका करू, त्याला थांबवू नका, त्याच्या मागे जाऊ नका. विचार आला तर त्याला येऊ द्या आणि त्याला जाऊ द्या. आणि पुन्हा अगदी अलगद तुमच्या श्वासाकडे परत या. आता काहीही करायचं नाही, काहीही अनुभवण्याचा प्रयत्नसुद्धा नाही करायचा. फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास, तुम्ही आणि ही प्रेझेंट मोमेंट. आता माझा आवाजसुद्धा हळूहळू बॅकग्राऊंडमध्ये जाऊ द्या. फक्त तुमचा श्वास अनुभवा. थोडा वेळ याच स्थितीत राहा. श्वास येताना बघा आणि जाताना पहा. फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. आता कुठलीही घाई न करता एक थोडासा खोल श्वास घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. पुन्हा एकदा एक सुंदर डीप ब्रेथ इन, एक मोठा श्वास आतमध्ये आणि ब्रीद आउट. हळूहळू श्वास सोडा.
हळूहळू तुमचं लक्ष तुमच्या शरीराकडे आणा. तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्या जागेची जाणीव करा. आजूबाजूच्या आवाजांची जाणीव होऊ द्या. हाताच्या बोटांची, पायाच्या बोटांची हळूवार हालचाल करा. आणि तुम्हाला जे योग्य वाटेल, जेव्हा योग्य वाटेल, कोणतीही घाई न करता हळूहळू तुमचे डोळे उघडा. वेलकम बॅक. आता लगेच उठू नका. फक्त 2 क्षण याच शांततेमध्ये बसा. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. या काही मिनिटांमध्ये मला काय जाणवलं? कदाचित शरीर रिलॅक्स झालं असेल किंवा कदाचित तुम्हाला काहीच वेगळं जाणवलं नसेल. हे सगळं ठीक आहे. तुमच्या एक्सपिरियन्सला लेबल लावू नका. माझं मेडिटेशन चांगलं झालं, माझं मेडिटेशन खराब झालं, असं काहीच नाही. आजचा अनुभव फक्त ऑब्झर्व करा. कारण मेडिटेशन ही एक्झाम नाही, ही परीक्षा नाही. इथे पास किंवा फेल होणार नाही. ही एक प्रॅक्टिस आहे. आता मला तुमच्याकडून फक्त एक छोटीशी कमिटमेंट हवी आहे. पुढचे 7 दिवस दररोज ही 5 ते 10 मिनिटांची मेडिटेशनची क्लिप पुन्हा बघा. पुन्हा हिच्यासोबत तुमच्या ध्यानधारणेची प्रॅक्टिस करा. अनुभवाची सवय लागण्यासाठी, मनाला प्रेझेंट मोमेंटमध्ये येण्यासाठी आणि त्याची सवय करण्यासाठी हा व्हिडिओ रोज पहा आणि रोज प्रॅक्टिस करा. पहिल्या दिवशी तुम्हाला काय वाटलं आणि 7व्या दिवशी तुम्हाला काय जाणवलं ते स्वतः ऑब्झर्व करा. परफेक्ट मेडिटेशन करण्याचं प्रेशर नको. फक्त कन्सिस्टन्सी हवी. रोज काही मिनिटं आणि तुमचा श्वास. आणि आज तुम्ही माझ्यासोबत ही मेडिटेशन पूर्ण केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढचे 7 दिवस दररोज या व्हिडिओकडे परत या. आजपासून आपण आपल्या श्वासापासून सुरुवात केली, पण मेडिटेशनची जर्नी इथे संपत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्टेप डीपर जाऊया. तोपर्यंत स्वतःसाठी काही मिनिटं काढत राहा. तुमच्या श्वासाकडे परत येत राहा. प्रेझेंट मोमेंटमध्ये परत येत राहा. कारण कधीकधी शांत होण्यासाठी आपल्याला पूर्ण जग शांत करण्याची गरज नसते. फक्त स्वतःकडे परत यायचं असतं. मी आहे झेनताई शर्वरी फ्रॉम झेनताई सोल कॅफे. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.